उकडीचे मोदक आणि त्यावरती तुपाची धार इज द बेस्ट कॉम्बिनेशन. हो ना? तर चला तर पाहूयात कसे बनवायचे सिंपल पद्धतीने उकडीचे मोदक अगदी प्रमाणासकट. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि पाहूयात कसे बनवायचे. तर काय करायचंय, 1 वाटी हावरी घ्यायची आहे, ती छान अशी भाजून घ्यायची. नंतर 2 चमचे खसखस घ्यायची, तीही छान अशी भाजून घ्यायची. तर हावरी आणि खसखस भाजले हे कसं कळणार? जेव्हा ते तडतड उडायला लागतं तेव्हा समजून जायचं की हे भाजतंय. त्यानंतर आपल्याला ह्याचा कूट करून घ्यायचा आहे. मी इथे एक ओला नारळ घेतलेला आहे. त्याचे छान असे काप केले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं. तर आपल्याला काय करायचंय, कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचंय. त्यानंतर आपण जो नारळ घेतलाय तो टाकायचा आणि आपल्याला गूळ टाकायचा आहे. तर गुळाचे प्रमाण जेवढे नारळाचे खीस असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ टाकायचा आहे. त्यानंतर आपण जी पूड केली आहे खसखस आणि हावरी तीही टाकायची आहे. आपलं सारण रेडी झालंय. आता आपल्याला करायचे उकड. उकडसाठी इथे मी घेतलं आहे आंबेमोहर तांदळाची पिठी. तर तांदळाची पिठी छान अशी चाळून घ्यायची. मी 1 वाटी पिठी घेतली आहे, तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. ते छान असं उकळून घ्यायचं. त्यात तूप टाकायचं म्हणजे आपली उकड छान होते आणि मोकळी होते, चिकट होत नाही. त्यानंतर पिठी टाकायची आणि 5 मिनिटं कमी गॅसवरती हे उकडून घ्यायचं. तर आहे ना, उकड घेताना कमी गॅस ठेवणं इज द इम्पॉर्टंट थिंग. तर ती उकड छान झाली ना, तर मोदक छान होतात. आणि ना जास्त वेळ पण ठेवायची नाही, कारण जास्त वेळ ठेवली तर करपण्याची शक्यता असते. जसं की माझी करपली होती, पण मी वरचं पीठ घेतलं होतं. त्यामुळे ते माझे मोदक छान झाले. तर ही ते उकडीसाठी आपण आहे ना, इंद्रायणी किंवा बासमती किंवा आंबेमोहोर तांदूळ वापरू शकतो. पण आंबेमोहोर तांदूळ सगळ्यात जास्त चांगला आहे, कारण तो चिकटतही नाही आणि त्याला चिराई पडत नाहीत. तर आता ना मोदकची छान अशी मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा. हा आपल्या उकडीचा गोळा झाला, की आता मी सिंपल ट्रिक सांगणार आहे. हाताने ज्यांना मोदकची येत नाहीत त्यांनी मोदक यंत्राने असं उकड आतमध्ये घालायची. एकदम पातळ असा लेयर करायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे सारण केलंय ते सारण भरायचं. म्हणजे सारण भरलं ना, की पुन्हा एकदा थोडंसं बॅक साइडनी थोडंसं एकदम उकड लावायची आणि मोदक काढायचे. इतके सुंदर आणि छान होतात. याचे कडेचे साइडचे जेवढे एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं. त्यानंतर हे मोदक पाण्यामध्ये डीप करायचे आणि उकडायसाठी ठेवून द्यायचे. तर 10 मिनिटं आपल्याला हे मोदक उकडायचे आहेत. पाण्यामध्ये डीप केले म्हणजे हे मोदक खाली चिकटत नाही आणि आपला जो खालचा लेयर आहे तो निसटत नाही. तर आहे ना, छान असे त्याला नंतर आपण केसर लावू शकतो जर असेल तर, आणि 10 मिनिटं उकड काढून घ्यायची. ही मोदकची रेसिपी एकदम सिंपल आहे. जेव्हापासून मला ही रेसिपी कळली आहे ना, तेव्हापासून मी आता प्रत्येक गणेश चतुर्थीला हेच मोदक बनवते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक यू.